देवेंद्र सरांचं तर बॅकिंग होतंच, पण भावाभावांचं पण बॅकिंग म्हणजे काय, माझा मुका जर काय 19-20 झाला तर तो येऊन मला सांगेल अरे मयूर हे करून बघ. त्याचा बहिऱ्याचं काय असं 19-20 झालं तर मी त्याला सांगायचो की हा पट्टी लावून फिरायचा, आता पट्टी लावून फिरायचा, बघायचं काय दिसतंय. मग त्याला कळायला लागलं की हां आता मी जातोय नॉर्मली आंधळ्यासारखं, पण नाही, इथे त्याला हात लागणार, माझे हातच डोळे आहेत. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. निमित्त आहे एका नव्या नाटकाचं. म्हणजे नाटक फार जुनं आहे आणि ते नव्यानं तुमच्या भेटीला येतं आणि त्यामुळे ही उत्सुकता. आणि नाटकाचं नाव ऑल द बेस्ट. अर्थात इतक्या मेमरीज आहेत नाटकाच्या, तर हे जे कलाकार नव्याने घेऊन येतात त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्यांच्या काय मेमरीज आहेत. खूप खूप स्वागत आहे तिघांचंही सकाळमध्ये. कसे आहात? मस्त एकदम. पण हे कमाल कलाकार जे आहेत ते धमाल करणारे, एवढं नक्की. पण मी सगळ्यांना विचारेल, ऑल द बेस्ट त्या नाटकाच्या तुमच्या काय मेमरीज आहेत त्या मला आधी जाणून घ्यायच्यात. नाही, आम्ही दोघांनी तर लहानपणापासून ते बघितलं. या दोघांना विचारणं नॉट फेअर, कारण ऍक्च्युली म्हणजे एवढं असल्यापासून मनमीत मयुरेश ते नाटक बघत आलंय. आणि म्हणजे ही किती सुंदर गोष्ट आहे ना की ते दोघं आज इथे काम करतायत. आणि त्याहून सुंदर गोष्ट आहे की त्यांच्याबरोबर मला काम करायला मिळतंय, देवेंद्र सरांबरोबर काम करायला मिळतंय. सो खूप स्पेशल गोष्ट आहे मला असं वाटतं ही की इतक्या गाजलेल्या कलाकृतीमध्ये आणि जेव्हा मयुरेश मनमीत त्या कलाकृतीचा भाग आहेत आणि त्याच नाटकामध्ये मलाही काम करायला मिळतंय. सो एक दुग्ध शर्करा योग ज्याला आपण म्हणतो की म्हणजे अजून एखाद्या ॲक्टरला अजून काय हवं असतं म्हणजे त्याच्या करिअरमध्ये, किंवा त्याच्या एक ड्रीम रोल्स आपण ज्याला म्हणतो प्रत्येक ॲक्टरचे असतात, तो तसा हा रोल आहे. त्याच्यामुळे ड्रीम टीम आणि ड्रीम रोल, ड्रीम प्ले सगळ्याच गोष्टी अशा एकत्र आल्या आहेत. येस. पण तरी मला तुम्हाला विचारायचंय, लहानपणी काय तुम्ही अनुभवत होता त्यावेळी? नाही, मी कसं आहे, मी नाटकाचा किस्सा नाही सांगू शकत, पण मी कॅरेक्टरचं सांगतो. तर ऑल द बेस्ट 2 जेव्हा केलं ते ऑल द बेस्टपेक्षा वेगळं होतं. त्याचे आम्ही 450 प्रयोग केलं, तर ते मी बहिरा होतो त्याच्यात आणि मनमीत मुका होता. तर असे अनेक किस्से होते, कारण तेव्हा मी ऐकायचं नाही, मनमीतने रिॲक्शन त्याच्या एक ठरलेल्या रिॲक्शन असायचा. तर ती मजा आम्हाला इथे ह्या नाटकात जेव्हा आलो तेव्हा बाबांनी पहिल्या दिवशी सांगितलं की मी मुका करतोय आणि हा बहिरा करतोय, त्यामुळे ते तू राज मैं विकी. तर अचानक सगळंच बदललं ना, जे 5-6 वर्ष, कारण दोघांमध्ये ते दुसरं पात्र मुरलंय. आता ते सगळंच विसरून नव्याने काहीतरी करणं. आणि त्याच्यात परत कसं झालं, देवेंद्र सरांचं तर बॅकिंग होतंच, पण भावाभावांचं पण बॅकिंग म्हणजे काय, माझा मुका जर काय 19-20 झाला तर तो येऊन मला सांगेल अरे मयूर हे करून बघ. त्याचा बहिऱ्याचं काय असं 19-20 झालं तर मी त्याला सांगायचो. त्यामुळे ते ब्रदरली बॉन्डिंग या नाटकाला ते खूप फायदेशीर ठरलं. आणि जसं विकास म्हणाला की ड्रीम टीम आहे, तर मला मनमीत बरोबर काम करायला कधीही आवडेल. म्हणजे मला कुठलंही नाटक, कुठलाही चित्रपट सांगितलं की मला तुझा को ॲक्टर मनमीत आहे, तर मी बास, संपलं माझं आयुष्य, मी सुखात आहे, असं आहे. पण ह्या महिन्याभराच्या तालमीत ना असं ठरवून नाही, नकळत आमच्या दोघांचंही बॉन्डिंग विकास बरोबर अगदी भावाभावाचं झालंय. त्यामुळे आमच्या मध्ये ना ती इनिबिशन जसं आमच्या दोघांमध्ये नाहीये, कुठल्याही लेवलला जाऊन मी ह्याला बोलू शकतो किंवा ह्याच्याकडून सजेशन घेऊ शकतो, तसंच दोघांचंही विकास बरोबर झालं. त्यामुळे जे ते त्रिकूट 3 भावंड दिसली पाहिजेत ना, जी नाटकात दिसली पाहिजेत, तसे रिअल लाईफमध्येही आम्ही आहोत. तर ते पण एक ड्रीम कम ट्रू आहे की असा को ॲक्टर मिळणं, काम करणार. तोच प्रश्न होता की तुम्ही दोघं भाऊ ते चाललंय तुमचा रोमांस, पण त्याला असं तुम्ही असं बाजूला काढूच नका. मला तर वाटतं तू काही दिवस तर थांबलीच नाही इथे, तर काही दिवसांत तू पण मला विकास फेमस म्हणशील. इतकं आमचं बॉन्डिंग सुंदर आहे. आणि यात मला असं वाटतं की सरांना मी क्रेडिट देईन, कारण त्यांनी कधीच की ही 2 माझी मुलं आहेत आणि हा म्हणजे बाहेरून आलेला आहे, म्हणजे त्यांनी ही 3 माझी मुलं आहेत, इवन रिचा पण आहे त्याच्यामध्ये, की आम्हाला फॅमिलीसारखंच ट्रीट केलं आहे. म्हणजे कुठेच ते एक असतं ना, एक टिपिकल प्रोफेशनल एक वातावरण असतं, मग एक दिग्दर्शक असतात, मग एक ॲक्टर्स असतात, मग त्यांचे एक वेगळे तर कुठेच ती गोष्ट जाणवली नाही. स्पेशली मला या प्रोजेक्टमध्ये हा अनुभव आला की ते जे एक फॅमिली बॉन्डिंग जे झालं क्रिएट,
तीच केमिस्ट्री तुम्हाला इथे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. आणि ती जी गंमत असेल ती म्हणजे या नाटकाला तर त्याचं क्रेडिट आहेच आहे, पण ॲट द सेम टाईम हे जे बॉन्डिंग तयार झालं आहे आमच्या तिघांमध्ये, आमच्या चौघांमध्ये, ते जास्त वर्क होईल आणि ते लोकांना जास्त भावेल अशी आम्हा सगळ्यांनाच अपेक्षा वाटते. आणि हे खूप चॅलेंजिंग कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे त्याच्यात ती एक गंमत आहेच, पण ते करणं, त्याची रिहर्सल करणं, रंगीत तालीम करणं हे खूप ऊर्जेचं काम आहे. तर ते त्याबद्दल सांगा, ते तुम्ही कसं तिघही ते मॅच नाही आम्हाला म्हणजे एकतर हे नॉर्मल कॅरेक्टर्स नाही आहेत, यांच्या सगळ्याच गोष्टी वेगळ्या आहेत. बोलण्याच्या पद्धतीपासून रिॲक्ट करण्याच्या पद्धतीपर्यंत सगळंच वेगळं आहे. त्यांची विचार करायची पद्धत वेगळी आहे. ते खूप स्मार्ट पण नाही आहेत, पण ते खूप बोंधू पण नाही आहेत. त्यामुळे ती वल्नरेबिलिटी, ते किती साधे आहेत, त्यांचे काही लिमिटेशन्स आहेत, पण त्यांची काही स्वप्न आहेत. सो इतके वेगवेगळे कंगोर आहेत ना प्रत्येक कॅरेक्टरला. आणि ते लिखाण खूप चांगलं लिहिलं गेलेलं स्क्रिप्ट असेल तर एक ॲव्हरेज परफॉर्मन्स पण तोड वाटतो, आणि खूप ॲव्हरेज स्क्रिप्ट असेल तर खूप बाप परफॉर्मन्स पण निघून जातो, कळत नाही लोकांना. इथे स्क्रिप्ट किंग आहे आणि आमचा प्रयत्न ह्याच्याकडेच आहे की आम्ही एवढ्या कमाल स्क्रिप्टला जर खूप छान परफॉर्मन्स दिला तर काय होईल. सो हे आम्ही तिघही पहिल्या दिवसापासून क्लिअर होतो. त्यामुळे आम्ही तिघांनीही जे काही मेहनत केली की हा पट्टी लावून फिरायचा, आता पट्टी लावून फिरायचा, बघायचा काय दिसतंय. मग त्याला कळायला लागलं की हां आता मी जातोय नॉर्मली आंधळ्यासारखं, पण नाही, इथे त्याला हात लागणार, माझे हातच डोळे आहेत हे बघायला लागणार, समजायला लागणार. कान डोळे आहेत, मला समजायला लागलं की मला डोळे आहेत माझे, तेच माझे कान आहेत. मी हेडफोन लावून होतो फुल डे, कळायचं नाही मला. लोक मला बोलवायला लागले तेव्हा मला जाणवायला लागलं की हां हाक मारल्यावर बघणं माझं जे होतं ते नाही झालं पाहिजे. पण मला प्रत्येकाचं एकमेकांबद्दलचं एक एलिमेंट जो एक कलाकार म्हणून म्हणतो ना आपण की तो आवडतो. तू तर कौतुक करशीलच तरी पण विकास पण येऊ दे. मनमीतचं कौतुक, बापरे. काय हा माणूस आता बोलला. नाही मनमीत कडून जर मला काही शिकायचं झालं तर मनमीत ते कॅरेक्टर, कुठलंही कॅरेक्टर त्याला दिलं तर तो ते कॅरेक्टर बनतो. त्या 3 तासासाठी त्याला बाकी काहीच दिसत नाही. ते 3 तास ते कॅरेक्टर असतो, तो मनमीत प्रेम नसतो की कुठेतरी बॅक ऑफ द माइंड मनमीत दिसतोय असंही नाही. सो तो ज्या इंटेन्सिटीने त्याचं काम करतो किंवा ज्या काय म्हणू जे डेप्थला जाऊन तो त्याचा प्रयत्न हाच असतो की जितकं जास्त खोलात जाऊन ते कॅरेक्टर खरं वाटेल ह्याच्याकडे त्याचा कल असतो. सो हे मला मनमीतकडून शिकायचं आहे. मनमीत आणि विकासचं सांगायचं झालं तर विकास खूप प्युअर आहे. म्हणजे मला असं वाटतं की विकास आत्तापर्यंत असा खूप, मला माझ्या आयुष्यात खूप कमी माणसं मिळालीत जी आपण दाखवतो काय खायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असं जे आपण खायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. सॉरी खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. पण विकास इतका म्हणजे खरा आहे की तो जे बोलतो किंवा जे त्याला मनापासून वाटतं ते तो व्यक्त होतो. आणि तो खरेपणा त्याच्या कामातही दिसतो. म्हणून तो चांगला ऍक्टर आहे. हा, आणि तो चांगला माणूस आहे. आणि आणि त्याच्या स्माईलमध्ये मी त्याला नेहमी म्हणतो की इतकी ती अशी पॉझिटिव्ह स्माईल आहे ना. तो असा रिहर्सलला आल्यानंतर तेव्हा असे त्याचे डोळे असे बारीक होतात हसताना असे, आणि असं मस्त वाटतं की अरे यार चला काहीतरी छान, आणि अशी एनर्जी येते तो जसा असा हसला की. त्यामुळे त्याचं टायमिंग म्हणा किंवा त्याचं काम, आता तो सिनियर आहे डेफिनेटली, पण त्याच्याकडून तो खरेपणा मला शिकायचा आहे की ते त्याचं जे विकासचा जो खरेपणा आहे तो ते त्या कॅरेक्टरमध्ये होतो. त्यामुळे ते पात्र इतकं गोड आणि इतकं म्हणजे मनाला भावणारं होऊन जातं की ते मला त्याच्याकडून शिकायचं आहे. त्याची ती स्माईल महाराष्ट्राने क्लोज करून करून बिग बॉस मध्ये बघितली. कौतुकच. हा, सांगून टाक. नाही पहिले तर मी मयुरेशचं बोलतो. मयुरेशकडे ना मी त्याला नेहमी बोलतो की शाहरुख खान सरांकडे जी क्वालिटी आहे की ते फुल टाईम त्या प्रोडक्टचा विचार करत असतात, आणि ते फक्त ॲक्टिंगच्या डिपार्टमेंटमधनं नाही विचार करत, ते चौफेर विचार करतात.
ते डिरेक्शनमध्ये पण असतात, ते शॉर्टमध्ये पण असतात, ते असं तसा हा आहे ना, हा तसा त्या लेवलला काम करणारा माणूस आहे जे मलाही नाही जमत. आणि मी खूप कमी लोकांना बघितलं एवढ्या लेवलला जाऊन काम करताना. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक डिटेलमध्ये जाऊन तो बघतो की नाही डिटेल नाही, हे बरोबर, हे बरोबर. कपड्यांपासनं सगळं, म्युझिकपासनं सगळं. मला म्युझिक असं वाटतंय ह्या फील ओके, हे सगळं तो माणूस बघतो आणि विच इज व्हेरी कमेंडेबल. ते बनेगा यार, तू मयुरेश पेम बनेगा. अरे थँक्यू. MP. विकास बद्दल बोलतो ना मी यार, असं नका बोलू. स्माईल व्यतिरिक्त काय, तो कमाल ऍक्टर आहेच. आणि एकंदर मला असं वाटतं की आमचं जे ट्युनिंग झालंय ना, त्याच्यामुळे आमचे जे आता गिव्ह अँड टेक झालेत ना, तर काय माहिती एवढ्या लवकर आपलंसं कसं करून घेतलं हे मला खरंच कळत नाही रे. हे याच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. ह्यांनी इतकं आपलंसं करून घेतलंय ना. आम्ही अगदी 4थ्या-5व्या रीडिंग पासनं एकदम असं रीडिंग होत होतं रे आमचं. त्यामुळे त्याची खूप चांगली क्वालिटी की तो कुठल्याही ऍक्टर बरोबर कम्फर्टेबली पचकन इतक्या करेक्ट घुसून जाऊ शकतो की तो सीन असं वाटेल की हे 4 वर्षापासून मित्र आहेत. मी असं भरून आलंय मला, त्यामुळे पण थँक्स मयुरेश, थँक्स मनमीत की तुम्ही इतकं छान मलाच माझ्यातल्या ज्या गोष्टी नव्यानं कळत आहेत असं वाटतंय. बट मला मयुरेश आणि मनमीतकडनं मला मयुरेशची एका शब्दात सांगायचं तर मयुरेशची एनर्जी मला घ्यावीशी वाटते. कारण खूप कमी लोकांकडे ती एनर्जी असते. म्हणजे मी पण आता इतक्या लोकांना, इतक्या ॲक्टर्सना बघितलंय, पण त्याच्याकडे जी ऑन एनर्जी असते ना, की एक टिचकीमध्ये ॲक्टर ऑन होतो. आणि तर ती गोष्ट मला असं वाटतं की ती मी थ्रूआउट मी ती ऑब्झर्व करत असतो आणि मी माझ्यामध्ये उतरवायचा प्रयत्न करत असतो. कारण मला असं वाटतं की ती माझ्यामध्ये कुठेतरी कमी पडते कम्पॅरेटिव्हली जेव्हा मी त्याला बाहेरून बघतो. सो ती एनर्जी मला त्याच्याकडनं खूप घ्यावीशी वाटते. ॲट द सेम टाईम आता जसं मनमीत म्हणाला की त्याचं प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे मला असं वाटत नाही की तो त्याचं घरचं प्रोडक्शन आहे म्हणून हे करत असेल. मला असं वाटतं की तो बाहेर सुद्धा असाच असेल की बाबा प्रत्येक डिपार्टमेंट. कारण मला असं वाटतं की ॲक्टर हा सेल्फिश असतो. म्हणजे आता मला विचारशील तर चला मी आलो ना, माझं कॅरेक्टर, माझे कपडे, माझा. पण त्याचं असं नाही. त्यांनी प्रत्येक, म्हणजे विजयला काय छान दिसेल शॉपिंगच्या बाबतीत असेल किंवा म्युझिकच्या बाबतीत असेल किंवा मला गोष्टी सांगण्याबद्दल असेल की तू हे असं केलंस तर अजून. कारण जनरली होतं कसं, जेव्हा तिघे एकत्र काम करत असतात कुठेतरी ती एक गोष्ट असते यार, ह्याचा हा पंच आईला, पण अजिबात असं होत नाही. म्हणजे ही खूप कमेंडेबल गोष्ट आहे आणि खूप रेअर गोष्ट आहे. मला असं वाटतं की ती गोष्ट समोरच्या ॲक्टरला सांगणं. आणि असे कित्येक किस्से आपण ऐकतो की समोरच्या ॲक्टरचा पंच वाजू नये म्हणून हा ॲक्टर कित्येक गोष्टी करत असतो किंवा मध्येच काहीतरी मुवमेंट करेल किंवा असं काहीतरी करेल की आपल्याकडे लक्ष जाईल. पण इथे ही गोष्ट मला, आणि हे दोघांकडनं मला ही गोष्ट खूप जाणवली की ती गोष्ट खूप रेअर आहे आणि ती गोष्ट मी इकडनं जाताना घेऊन जाणार आहे. आणि मनमीतचा विचारशील तर जसं आता हा म्हणाला की मनमीत खूप विचार करून गोष्टी करणारा ॲक्टर आहे. म्हणजे तो प्रत्येक गोष्टीमध्ये लॉजिक शोधत असतो. म्हणजे त्याच्यासाठी आम्ही त्याला चिडवतो पण की जास्त लॉजिक लावून. सर पण त्याला चला डाणूकर जागे. आणि मला वाटतं की ते असलं पाहिजे प्रत्येक ऍक्टरमध्ये की बाबा मी हे वाक्य बोलतोय किंवा मी ही मुवमेंट करतोय तर माझं याच्यामागे काय लॉजिक आहे. जर ते लॉजिक इथून क्लिअर असेल तर ती माझी मुवमेंट किंवा तर ते माझं वाक्य तितकं छान पोचलं. जर मीच त्या बाबतीत कन्व्हिन्स नाही आहे तर मी लोकांना कन्व्हिन्स कसं करेन. तर त्याची ती क्वालिटी मला असं वाटतं की मी माझ्यामध्ये कुठेतरी उतरवायचा प्रयत्न करतोय. आणि दोघांचं एक असं, म्हणजे हे दोघं दिसतात ना, हे दोघं नाही, हे एकच आहेत. आणि हे खूप कमी भावांमध्ये बघायला मिळतं. म्हणजे मी पण माझ्या भावाशी, माझा पण लहान भाऊ आहे पण माझं एवढं बॉन्डिंग नाही आहे. त्यामुळे मी एका अर्थाने जेलस पण असतो की तुम्ही एवढं कसं छान राहू शकता. कारण आपण तर बघतो ना की भावंडांमध्ये काही भांडणं असतात किंवा काही हेवेदावे असतात, पण इथे अजिबात असं नाही आहे. ते एक युनिट आहे आणि ते युनिट, ती एनर्जी त्या दोघांची जी आहे ना ती तुला नाटकात बघायला मिळेल. आणि त्याच्यामागे मला असं वाटतं की ते त्या दोघांचं बॉन्डिंग, आणि आता मी पण त्याच्यामध्ये इन झालोय. त्यामुळे हे असं एक टचवूड खूप छान तिघांची त्रिकूट बनेल. आणि मला असं वाटतं की हे त्रिकूटचं बॉन्ड आता या प्रश्नांनंतर आणि त्या उत्तर ऐकल्यानंतर आणखीन छान घट्ट होईल, है ना. शुभेच्छा तुम्हाला या नाटकासाठी. कसं आहे की युजली ना असं कोणी सांगत नाही एकमेकांना की मला तुझ्यात हे आवडतं किंवा हे असं काही इंटरव्ह्यू म्हणा किंवा काय असं कोणी विचारलं समोरून तर जे
नॅचरली भावना येते ती तेव्हा सांगणं होतं. असे खूप प्राइसलेस मोमेंट्स आहेत जेव्हा अशा गोष्टी आम्ही एकमेकांशी शेअर करतो. सो त्यासाठी एवढं भरभरून बोलले तिघही म्हणजे आम्ही एकमेकांबद्दल, त्याचं सगळं श्रेय तुला आहे. तू तसे प्रश्न विचारले म्हणून. माझं पण करू. येस येस येस. नाही पण थँक्यू, खरंच थँक्यू. थँक्यू सो मच. मी नक्कीच प्रयोगाला येईल आणि छान तालमी करा. शुभेच्छा तुम्हाला. आणि सकाळच्या माध्यमातून मला सकाळचे जेवढे कोणी प्रेक्षक आहेत त्यांना हेच सांगायचं आहे की ज्यांनी हे नाटक ऑलरेडी बघितलं आहे त्यांनी पुन्हा एकदा बघायला या, आमच्या टीमचं बघायला या. आणि ज्यांनी हे नाटक पाहिलं नाही त्यांनी तर आवर्जून याच, कारण हे नाटक म्हणजे मी जेव्हा बघितलं होतं तेव्हा मी वेडा झालो होतो. मला कधी वाटलंही नव्हतं की मला इथे या नाटकात काम करायला मिळेल. त्यामुळे ऑल द बेस्ट आपण जे म्हणतो ते ऑल द बेस्ट नक्की काय आहे हे बघायला म्हणून तुम्ही या आणि जास्तीत जास्त संख्येने नाटकाला हजेरी लावा. येस. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.